तूही अनेक धाडसी प्रयोग केले, पण ते लोकांपर्यंत पोहोचले नाही, असंही झालं. त्यातलाच एक प्रयोग असा होता, जो मध्यंतरी येऊन गेला, बारी ते वारी. हम्म. संगीत बारी हे एक वेगळंच प्रेम आहे सगळ्यांचं आणि ते प्रेम तुझंही आहे. तू तो बारीचा प्रवास वारीपर्यंत घेऊन गेली होतीस. खूप कौतुकही झालं त्याचं. का नाही यश मिळालं त्याला? का बंद पडलं नाटक? कारण ती एक संधी होती तुला पुन्हा एकदा लावणी आणि थिएटरचा संगम करायची. बापरे. एकतर खूप मोठ्या गोष्टीला हात घातला होता मी आणि ती गोष्ट मला छोटी हवी होती खरं तर, कारण त्याचा जीवच तेवढा होता. पण ते इतकं मोठं 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 होत गेलं ना, विनाकारण झाल्या त्या गोष्टी. माझी माणसं चुकली निवडताना, काही कलावंत चुकले निवडताना. मला पहिल्या दिवसापासून त्रास झाला खूप. आणि नंतर मला जेव्हा हे नाटक लावण्याची वेळ आली किंवा तारखांची वेळ आली, तेव्हा कळायला लागलं की बाई, नाही तुला इथे तारखा मिळू शकत नीट. काही नाटकं आहेत ज्यांच्यासाठीच या तारखा ठेवलेल्या आहेत त्यांनी. नवीन निर्माता किंवा मी कलावंत म्हणून निर्माती उभं राहणं खाऊ नये जिथे हे लोक ऑलरेडी एस्टॅब्लिश आहेत. खरंच नाही, तुमच्याकडे एक मोठा पाठिंबा पाहिजे, असा भरगच्च, की तुमच्या शब्दाला असं हे झालं पाहिजे की वजन पाहिजे. बाई पडते मी शेवटी. अजूनही ते आहे. आत्ताही ते नाटकात आत्ताचंच पण मी नाटक आहे भोगलं ते. की आत्ता. तू काय करशील? असा ॲप्रोच, बोलणं नाही, असा ॲप्रोच जिथे आपण कोणी नाही आहोत. जर कोणीतरी आपल्याला चान्स देतंय, कोणीतरी उभं राहू पाहत एकमेकांना साथीने, तर मग एकत्र यायला पाहिजे ना रे. मी कुठून पैसा आणते, हा माझा आहे की नाही, मी तो लावणार आहे, त्याच्याशी तुमचं काही देणं घेणं नाही आहे. बरोबर. तू आज स्टुडिओ बुक केला आहेस, किती पैसे लागले वगैरे मी विचारणार आहे का? तुझं चॅनल आहे, चालवायचं आहे, तुम्ही खर्च केला आहे, त्याचं पण काहीतरी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आहे ना ही तुमची. तर मग मी कुठून आणले पैसे हे मी तुझ्याशी का डिस्कस करू? मी कुठून तरी उचलले असतील, मी कोणाचा तरी मदत घेतली आहे, मी कोणाची तरी, कोणीतरी माझ्यासाठी उभं राहिलं आहे, ह्या लोककलेसाठी उभं राहिलं आहे. आणि आपण ते चांगलं करण्याच्या उद्देशाने मी या गोष्टीला हात घातला की नाही. मी तुमच्याकडनं मदतीचा हात मागितला की मला ही गोष्ट मला पुढे घेऊन जायची आहे. का उभं राहण्याच्या आधीच एक पाऊलच टाकलं होतं मी फक्त. त्याच्या आधीच माझा पाय खेचलात तुम्ही. नाटक पाडायचा प्रयत्न केला? केला ना, त्यांनीच केला, कोणी नाही केलं. हे बघ, जो साथ देणारा असतो तो कधीच विचार करत नाही. तू उभी राहा, मग आम्ही येतो. तू उभी राहा हे म्हणणारं तर पाहिजे ना कोणी. की आता हे शर्ट तुला जर घ्यायचं आहे विकत माझ्या नाटकासाठी, तुझं कॅरेक्टरच वेगळं आहे, तर तू काय स्टोअरमध्ये जाऊन घेणार आहेस? 4,000चं शर्ट घेशील, 3,000चं शर्ट घेशील? तुझं कॅरेक्टर काय नाही ना. आणि ते येऊन बोलून दाखवणार आणि वरनं बोलायचं आम्ही तुला मदत करतोय. जिथे नाटकाला मानधनच कमी असतं, कारण नाटक चालवायचं असतं निर्मात्याला. तुम्ही जर तुमचा इव्हेंटचे पैसे घेऊन बसाल तर नाटक चालणार आहे का माझं? 1.5 लाख जर एका नाटकाचा प्रयोग जातोय तर 1.5 लाख बुकिंग आलं पाहिजे. बुकिंग विषय नवीन आहे लोकांसाठी राव. मी उभी राहतीये, राहिली पण नाही अजून, सुरुवातच केली आहे. म्हणजे ज्या माणसांवरती विश्वास ठेवून मी नाटकाला सुरुवात केली, तीच माणसं मी अशी बदललेली बघितली आहेत ना. पैसे कुठून आणलेस आम्हाला सांगा. तू मिटिंग करतेस, आम्हाला कसं नाही मिटिंगला घेऊन जात? तुमचा काय संबंध आहे? जेव्हा मला मदत लागते तेव्हा मी तुम्हाला बोलते. जे तुमच्या करण्यासारखं काम असेल तर तुम्हाला सांगेन ना. जे फक्त मला एकटीला जमणार आहे ते तुम्हाला कशाला सांगू मी ती गोष्ट? आणि तुम्ही असं मग नंतर हवी होणार